तर मराठीचा 18वा धडा मजेशीर होड्या हा धडा आपण पाहत आहोत. एका जंगलात बरेचशी ठेंगू राहत होते. ठेंगू म्हणजे लहान लहान उंचीला छोटे असणारे माणसं. बरेचसे ठेंगू राहत होते. अगदी छोटे छोटे अंगठ्या एवढीच माणसं ती. चंदू, टिनू, चंपू अशी त्या काही ठेंगू माणसांची नावं. गावच वसलं होतं त्यांचं. इतके सगळे छोटे छोटे तिथं राहत होते की त्यांचं एक गाव तयार झालं होतं. एकदा काय झालं, जंगलाची ती सगळी जागा कोणीतरी विकत घेतली. तिथे घर बांधायचं ठरलं. कामगारांसाठी तात्पुरती घरं तयार झाली. घरं, त्या जंगलामध्ये जे मोठमोठे घरं बांधले जाणार होते, ते घरं बांधण्यासाठी जे कामगार होते, जे ते घरं बांधून देणार होते, त्यांना राहण्यासाठी तात्पुरती घरं तयार झाली. मग ठेंगू, ससे, चिमण्या, उंदीर सगळ्यांनाच घाईघाईनं ती जागा सोडावी लागली. चिमण्या उडून दुसऱ्या जंगलात गेल्या. ससे थोड्या दूरच्या डोंगरावर गेले. उंदरांनी घरं बांधून होईपर्यंत तिथेच लपून राहायचं ठरवलं. कारण त्यांना माहित होतं की हे कामगार राहत आहेत म्हणजे त्यांच्या घरात काहीतरी खायला मिळेल. ठेंगू पण एकत्र जमले. सगळे ठेंगू एकत्र जमले आणि त्यांचा जो नेता होता, त्यांचा जो मुख्य माणूस होता, त्यांनी सांगितलं की आपण आपल्या नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात जाऊ. या जंगलाच्या बाजूलाच, या जंगलाच्या बाहेरच दुसरं एक जंगल होतं, त्याचं नाव होतं इच्छापूर्ती. इच्छापूर्ती म्हणजे जिथे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, त्याला म्हणतात इच्छापूर्ती. अशा इच्छापूर्ती रानात जाऊन राहू. मला रस्ता माहितीये कसा जायचा आहे ते. एक डोंगर आहे, एक नदी आहे, हे ओलांडले दोन्ही पण की येतं ते. तिथे खूप जागा, खूप झाडं, खूप खायला प्यायला आहे. तिथे राहू आपण. त्या ठेंगूच्या नेत्याने काय सांगितलं की आता आपण ही जागा सोडायची, तर दुसरं जे जंगल आहे त्याचं नाव आहे इच्छापूर्ती. या इच्छापूर्तीच्या रानात, या इच्छापूर्तीच्या जंगलात जाऊन राहू. मला जायचा रस्ता माहित आहे. एक डोंगर, एक नदी ओलांडली की येतं ते. आणि त्या जंगलात इच्छापूर्तीच्या खूप जागा आहे जिथे आपण राहू शकतो. खूप खायला प्यायला आहे, खूप झाडं आहेत, छान वाटेल आपल्याला तिथे. एका रात्री ते निघाले. रस्ता म्हटला तर अगदी जवळच होतं ते. पण हे ठेंगू छोटे 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 लोक, त्यांचे पाय बिचाऱ्यांचे किती असतील, म्हणून पण ठेंगूंना तो लांबचाच. खूप वेळ लागणार त्यांना. चालून चालून ते एका नदीकाठी आले. मग आली पंचायत. नदी ओलांडायची होती. जरी नदी छोटी असली तरी ठेंगू सुद्धा खूप लहान होते. मग ती नदी ओलांडायची कशी? नदी ओलांडायची कशी असाच एक प्रश्न या आधीच्या एका धड्यामध्ये, एका आपल्या धड्यातल्या
प्राण्याला आला होता. कोणता प्राणी होता तो? राईज हँड. शिवराज. रेडकू. रेडकालाही ती नदी ओलांडायची होती, कारण नदीच्या बाजूला, नदीच्या पुढच्या टोकाला कडबा कुट्टी होती. मग तिथलची पण खारुताई म्हणली की बापरे, नदीला किती पाणी आहे, वाहून जाशील. तसंच हे ठेंगू तर लहान लहान होते, छोटे 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 होते, ते नक्कीच या नदीच्या पाण्यातून वाहून गेले असते. मग ही नदी ओलांडायची कशी, असा प्रश्न त्यांना पडला. आता काय करायचं, इथं खूप मोठी समस्या आहे. तिथं त्यांना भेटला एक ससा. त्या नदी काठावर या ठेंगूंना एक ससा भेटला. रेडकाला कोण भेटले होते रे नदी काठावर? आता शिवराज नाही सांगणार. सुरनर. बैल काका. बैल काका. अजून? खारुताई. खारुताई, बैल काका. छान. करा लोअर हँड. मग त्यांना एक ससा भेटला. या ठेंगूंनी सगळी अडचण त्या सशाला सांगितली की आम्ही या जंगलात राहत होतो, मग तिथं काही लोक आले, त्यांनी घर बांधायचं ठरवलं, मग आता आम्हाला राहायला तिथे जागा नाही, म्हणून आम्ही आमच्या जवळच्याच या जंगलात, इच्छापूर्तीच्या जंगलात जात आहोत, असं त्या सशाला सांगितलं. ससा म्हणाला, इथे एक खूप चांगला दयाळू मुलगा आहे, बंडू नावाचा, तो त्या घरात राहतो. तो खूप हुशारही आहे, तो करेल मदत. मी एकदा सापळ्यात अडकलो होतो, तेव्हा त्यानेच मला बाहेर काढलं होतं. सापळा म्हणजे जे शिकारी लोक असतात ते प्राणी पकडण्यासाठी जे काय रचून ठेवतात, मग कधी जाळं असेल किंवा कधी पिंजरा असेल, अशा ठिकाणी ते ठेवतात. जिथे प्राणी येतात तिथे ते लावून ठेवतात. म्हणून ससा म्हणाला की मी एकदा सापळ्यात अडकलो होतो, मग तेव्हाच त्यांनीच मला त्या सापळ्यातून बाहेर काढलं होतं. तुम्ही जाऊन त्याच्या त्या खिडकीवर टकटक करा, तो उठल आणि करेल काहीतरी. आता इथे ससा सापळ्यात अडकलेला या धड्यामध्ये आला. मग अजून असं कोणतं तुम्हाला गोष्ट माहिती आहे ज्याच्यामध्ये एखादा प्राणी सापळ्यात अडकतो? सांगा. काय कोणालाच माहित नाही का? शिवराजला नाही, आता शिवराज पण नाही आणि सुरनर पण नाही, दोघं सोडून. स्वप्नील. चुकलं ना रे. कोणता प्राणी होता तो? वाघ होता का? नाही. मग ससा. एक मिनिट. अपेक्षा. सर दिसली त्या झाडात होते ते. कोणता प्राणी? वाघच नाही, त्याला वाघ म्हणतात का? सिंह. लायन. तर तो सिंह अडकला होता सापळ्यामध्ये. तसं आपल्या या धड्यामधला ससा सापळ्यात अडकला होता आणि त्या सापळ्यातून सशाची मदत कोणी केली? तर बंडू नावाच्या एका
हुशार दयाळू मुलानी. बंडूचा स्वभाव कसा होता? दयाळू, खूप चांगला. मग चांदणं पडलं होतं. चांदणं पडलं होतं म्हणजे कोणता वेळ असेल हा? चांदणं पडले म्हणजे बायस? रात्रीची वेळ. रात्र. छान. तर चांदणं पडलं होतं म्हणजे भरपूर सगळ्या आकाशात चांदण्या होत्या. सगळ्यांना सशानं दाखवलेली घराची खिडकी दिसली. खिडकीला गज होते. शिवराज, लोअर हँड. खिडकीला काय होते? गज. ठेंगूंनी सशाचे आभार मानले आणि ते त्या बंडूच्या घराकडे निघाले. घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवरून चढून खिडकीच्या पट्टीवर ते उभे राहिले. त्या बंडूच्या घराच्या बाहेर एक सायलीचा वेल होता. त्या वेलाला चढून चढून ते खिडकीच्या जी पट्टी असती, जी जागा असती खिडकीला, त्या खिडकीच्या जागेवर जाऊन चढले. पट्टीवर उभे राहिले. बिछाण्यावर गाढ झोपलेला चंदू त्यांना दिसला. ठेंगू चंदूनं खिडकीवर टक टक केलं. बंडूनं कूस बदलली. कूस बदलणं म्हणजे एका अंगावरून दुसऱ्या अंगावर होणं. जसं तुम्ही जर असं झोपलेले असताल तर इकडून झोप, अशी कूस बदलली. चंदूनं पुन्हा टक टक केलं. मग बंडू पूर्ण जागा झाला. ठेंगूला खिडकीत पाहून तो इतका थक्क झाला, त्याला इतकं आश्चर्य वाटलं, काय हे खिडकीमध्ये छोटे छोटे लोक, की त्याला काही बोलायलाच सुचेना. मग बिछाण्यावरून उडी मारून तो खिडकीच्या जवळ आला, खिडकीपाशी आला. बघा, अरे वा चिमुकल्यांनो, मला तुम्हाला कधीच भेटायचं होतं. तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न पडलंय? असं बंडू म्हणाला. बंडूनी काही गोष्टी वाचल्या असतील ज्याच्यामध्ये असे ठेंगू नाव लोक असतात असं त्याला गोष्टीच्या पुस्तकात वाचण्यात आलं असेल. म्हणून तो काय म्हणाला, अरे वा, मला तर किती दिवसांपासून तुम्हाला भेटायचं होतं, तुम्हाला बघायचं होतं. तुम्ही खरंच आहात ना का मी स्वप्न पाहतोय आता? मग ते ठेंगू काय म्हणाले, नाही, तू जागा आहे. ऐक जरा बंडू, आम्हाला सशानं सांगितलंय की तू खूप प्रेमळ, खूप दयाळू आहेस. तू मदत करशील आम्हाला? आता इथे प्रश्न दिसतोय, म्हणून वाचण्यामध्ये थोडासा बदल करायचा. जसं मी काल सांगितलं होतं, जिथं अनुस्वार आहे तो शब्द थोडा लांब म्हणायचा होता. तसंच प्रश्न असेल तर ते वाक्य वाचताना आपण प्रश्न विचारतोय असं लक्षात यायला पाहिजे. तू मदत करशील आम्हाला, असं का असं वाचायचं? तू मदत करशील आम्हाला नाही, तू मदत करशील आम्हाला, आम्ही आपली घरं सोडून इथं आलोय. या नदी पलीकडच्या इच्छापूर्ती रानात जायचंय आम्हाला, पण उडायला पंख नाहीत, की आमच्या जवळ होड्या नाहीत. माझ्या मागे दिसत आहेत ना होड्या,
छोट्या छोट्या अशा होड्या पण त्या ठेंगू लोकांकडं नव्हत्या. नदी पार कशी करता येईल, तू सांगतोस का काही उपाय? चंदून विचारलं. बघतो हा काय करता येईल, बघतो हा काय करता येईल मला, बंडू लगेच म्हणाला. बंडून थोडा विचार केला की आता या सगळ्या ठेंगूंना ही नदी कशी पार करून द्यायची. बघूया हा माझ्या होडीचा तुम्हाला काही उपयोग होतो का. बघूया हा माझ्या होडीचा तुम्हाला काही उपयोग नाही. त्याच्याकडे पण एक होडी होती, कारण तो नदीच्या जवळ राहत होता. नदीच्या जवळ राहणारे लोकांकडे होड्या असतातच. त्या होडीचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही, कारण ती होडी खूप मोठी आहे, लार्ज शिप. शिवाय माझी वल्ली तुटलेली आहे. वल्ली म्हणजे काय, करा विचार थोडा. होडीला वल्ली म्हणजे काय? शिवराज दुसऱ्यांना सांगू दे. राहू दे तुझा हात वर, लोअर नको करूस. चला बाकीच्यांना नाही येणार का वल्ली, विचार करा. होडी आठवा कशी असती ते. मग वल्ली काय असेल? आता तो फक्त शिवराजचाच राईज हँड आहे. सांग. ज्यांनी जहाज पुढे जाते असं असं काय? लाकडाचं चप्पू. लाकडाचं भाता पण म्हणता येईल आपल्याला. जसं ड्रॉइंग काही एवढं छान नाही. या होडीला जर पाण्यातून पुढे न्यायचं असेल तर इथून असं लाकडाचं जे असतं, ज्याला हलवून हलवून ती होडी पुढे नेतात, याला म्हणतात वल्ही. ठीक आहे. तर अशी वल्ही त्या बंडूची तुटलेली होती. मग तो म्हणतो की आपण जर कागदाच्या होड्या केल्या तर थोडं चालून त्या भिजून जातील आणि डुबतील, कारण त्याच्यामध्ये ठेंगू बसलेले असतील, थोडं वजन मिळेल त्याला. हा चांगलं आठवलं. मग त्या बंडूला कळलं की आता आपण काय करायला पाहिजे यांच्यासाठी. एकदम बंडू ते सगळे ठेंगू पण खुश झाले. काय काय आठवलं, काय आठवलं? सगळ्या ठेंगूंनी एकच गलका केला. त्यांना पण लक्षात आलं की आता आपला हा प्रश्न सुटला, आता आपण ही नदी पार करू शकू. काहीतरी आता बंडूला आठवलंय आपल्यासाठी.
मी तुम्हाला अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या करून देतो. अक्रोड माहितीये कशाला म्हणतात? हे आहे अक्रोड. खाण्यासाठी खूप चांगलं असतं. याच्यात जे फळ असतं त्याचं याचा आकार आपल्या हृदयासारखा असतो. हे खाल्ल्याने हृदयाची पण शक्ती वाढती. असा अक्रोड याचं हे जे टरफल आहे, या टरफलामध्ये त्या टरफलाला जर आपण पाण्यात टाकलं तर ते पाण्याच्या वर तरंगल आणि तुम्ही सहज नदी पार करू शकता. मी तुम्हाला अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या तयार करून देतो. त्यांचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल. जसे ते लहान लहान अक्रोड तसेच तुम्ही पण ठेंगू आहात. सहज बसताल त्या होडीमध्ये. एकेकाला एक एक होडी. त्या पाण्यात छान तरंगतात. त्यांना छोटी शिड मी लावून देईन. आता जसं वल्ली होतं तसंच शीड म्हणजे काय रे? कशाला म्हणतात शीड? स्वप्नील? एक छोटी काडी बांधलेल्या आणि यानं त्याला कपडा लावतात. कुठं असती ती काडी? जहाजाच्या वर का जहाजाच्या खाली? वर. वर. माझ्या मागे जे जहाज दिसत आहेत त्यांना आहे का ते शीड तसं? आहे नाही. 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 ओके, छान. तर त्या जहाजांना काही जहाज असे असतात की ज्याला एक काठी लावलेली असती आणि तिथून एक कपडा पण आलेला असतो. हे जे काय असतं याला म्हणतात शिडाचं जहाज. हे वाऱ्यावरून त्या कपड्यामध्ये वारं अडकतं आणि ती होडी पुढे सरकते. तर असं शिडाचं जहाज बंडू त्या अक्रोडाच्या टरफलांपासून करून देणार होता. म्हणजे वाऱ्यानं त्या पलीकडे नीट पोहोचतील. या पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहतो. ठीक आहे? आता सध्याच बंद करतोय.